कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये तब्बल 2 ट्विस्ट आले आहेत. सुरुवातीला यश कावेरीची मदत करतो. तिला पाहुण्यांसाठी जे जेवण बनवायचं असतं ते सगळं बनवायला शिकवतो. शेवटी कावेरीने आपल्या भन्नाट युक्तीने आणि यशच्या साथीने निशाचा कॉन्फिडन्स परत आणून सुलक्षणा, यमुना, काकू तिघींना सुद्धा सडेतोड उत्तर दिलं आहे. तर मोठा दुसरा ट्विस्ट हा आहे की मंदार काळ बळून वेश बदलून कावेरीच्या आयुष्यात वादळ बनून आला आहे. तर आता या दोन्ही घटना नक्की कशा घडतील, मंदार कावेरी आमने सामने येताच नक्की काय घडेल ते व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा. यश ज्या स्टाईलने नारळ फिरवून आपल्या हाती झेलतो, कावेरी सुद्धा अगदी तसंच करायला जाते आणि नारळ गरगळतच जातो. तेव्हा यश तिला सांगतो की काय केलं ते जाऊन आणा आता. तेव्हा कावेरी धावतच तो नारळ उचलण्यासाठी जाणार तर नेमका सुलक्षणाच्या पायातच नारळ पडलेला असतो. सुलक्षणाला समोर पाहता कावेरीच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. कावेरी तिला पाहता क्षणी थबकते. सुलक्षणा विचारते की यावेळी तू इथे काय करतेस. तेव्हा कावेरी तिच्याशी बोलते, उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करत होते ना. सुलक्षणा आश्चर्याने विचारते की आत्ता यावेळी. कावेरी म्हणते की हो, उद्या पाहुणे येणार आहेत ना, मग उगाच उशीर नको व्हायला म्हणून थोडीशी तयारी आत्ताच करावी असं म्हटलं. तेव्हा कावेरी घाबरत जेव्हा मागे पाहते तर तिथे यश नसतोच. यश किचनपाशीच लपून बसलेला असतो. आत्ता कुठे कावेरीच्या जीवात जीव येतो, परंतु सुलक्षणा जेव्हा किचनकडे जाते कावेरी पटकन धावत जाते, कारण सुलक्षणाने तिला सांगितलेलं असतं की तिला पाणी हवंय. कावेरीला माहीत नाही. कावेरी धावत जाऊन फ्रीजमधलं पाण्याची बॉटल काढून सुलक्षणाला द्यायला लागते. तेव्हा सुलक्षणा तिला म्हणते की मी माठातलं पाणी पिते. परत कावेरीचा चेहरा पडतो. नशीब वेळेवरती वीज जाते, कारण माठातलं पाणी घेत असताना जेव्हा सुलक्षणाचं लक्ष समोर जातं कावेरी पटकन यशच्या समोर आडवी येऊन उभारते. थोडक्यात यश कावेरी दोघेही वाचलेले असतात. सुलक्षणा परत कावेरीला दटावते की अगं पटकन तुझी जी काही कामं उरली आहेत ती आटोप आणि जाऊन झोप, उद्या पाहुणे येणार आहेत तर उशीर नको व्हायला. तेव्हा कावेरी यशला इशारा करत असते आणि लपून राहण्यासाठी सांगते. तिचं लक्षच नसतं. सुलक्षणा परत तिच्यावरती ओरडते की काय म्हणते मी, उद्या पाहुणे येणार आहेत त्यामुळे वेळेत झोप आणि वेळेत उठ. कावेरी फक्त मान डोलावते. आता सुलक्षणा तिथून जाते, परंतु जाता कावेरीला ओरडतच जाते. वेळ नाही, काळ नाही, कधीही उठायचं, किचनमध्ये शिरायचं, काहीही करायचं. परंतु कावेरीला फरक पडत नाही. उलट तिच्या जीवात जीव आलेला असतो की थोडक्यात यश वाचलाय. यशला जर तिने किचनमध्ये पाहिलं असतं तर अखंड तांडव केला असता. सुलक्षणा बाहेर जाता क्षणी आत्ता कुठे यश कावेरी दोघेही सुटकेचा श्वास सोडतात, परंतु लाईट्स गेलेले असतात. तेव्हा कावेरी चाचपडतच विचारते की मेणबत्ती कुठे. यश सांगतो की ड्रॉवरमध्येच असेल, चला शोधूयात. दोघेही ड्रॉवर चेक करत असतात. तेव्हा कावेरी यशच्या बाजूने आणि यश कावेरीच्या बाजूने येत असताना परत त्यांची धडक होते. दोघे या बाजूला सरकतात आणि त्यानंतर दोघांच्याही हाती एकदमच मेणबत्ती आणि माचीस लागतं. दोघे एकदमच एकमेकांना ओरडतात की सापडलं. परत दोघे हसायला लागतात. त्यानंतर यश पटकीने मेणबत्ती पेटवतो, परंतु होतं असं की काही क्षणातच लाईट्स येतात. तेव्हा यश मेणबत्ती फुंकर मारून विझवतो. ज्या सनीला त्यांनी पहाऱ्याला ठेवलेलं असतं, सनी टाराटूर झोपा काढत असतो. यश कावेरीला म्हणतो की चला मोदक करूयात. तेव्हा दोघेही मोदक करायला सुरुवात करतात. यश नारळ खवत असतो आणि कावेरी त्याच्याकडे पाहतच राहते. थोड्या वेळानंतर कावेरी यशला विचारते की मी खाऊ, मला जमेल. तेव्हा यश म्हणतो की हो, ट्राय तर करा ना. कावेरी यश शेजारी जाऊन बसते आणि त्यानंतर ती नारळ खवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला ते कामच जमत नसतं. तेव्हा यश विचारतो की मी मदत करू. यश कावेरीचे दोन्ही हात पकडतो आणि नारळ कसा खवायचा ते तिला शिकवत असतो. कावेरीला थोडं लाजल्यासारखंच होतं. ती ऑकवर्ड झालेली असते आणि तिला बाबांचं बोलणंही आठवतं की फक्त नारळाच्या झाडावर चढून नारळ काढायला येऊन उपयोग नाही आहे, तो नारळ खोवता सुद्धा आला पाहिजे. आणि कावेरीने सुद्धा मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतं, मी काय करायचं, तो खोवेल ना माझ्यासाठी नारळ. आणि आत्ता यश नेमकं तिच्यासाठीच नारळ खोवत असतो. कावेरी एकटक यशकडे पाहत असते. यशची नजर जेव्हा तिच्याकडे जाते तेव्हा यशच्या लक्षात येतं की ती त्याच्याकडेच बघते. दोघांचीही नजर होते. त्यानंतर दोघेही भानावर येतात आणि यश कावेरीला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत असतो. तिचं खूप कौतुक करत असतो की ज्या मुलीने कधी स्वप्नातही स्वयंपाक करायचा विचार केला नव्हता, आज स्वतःहून पुढे येऊन ती कामं ती स्वतः करते.
त्यानंतर यश कावेरीला शिकवतो की पीठ कसं तयार करायचं. कावेरी एकटक ती सगळी प्रोसिजर पाहत असते. यश प्रमादासहित सगळं कावेरीला शिकवत असतो. त्यानंतर कावेरी त्याला विचारते की मी करून बघू. तेव्हा यश म्हणतो की हो. तो कावेरीला स्वयंपाक शिकवण्यात मदत करतो. आता पीठ तर मग झालेलं असतं. यश तिला आता सांगतो की आता या पिठाची पारी करायची आणि पारी नक्की कशी करतात तेही तो स्वतःच शिकवतो. कावेरी यशकडे कौतुकाने पाहत असते. खरं तर तिला नवली या गोष्टीचं वाटतं की यश मुलगा असूनही तो स्वयंपाकामध्ये किती उत्कृष्ट आहे. त्यानंतर यश तिला पारी करायचं शिकवतो आणि सांगतो की आता याच्यामध्ये सारण भरायचं आणि सारणाचं प्रमाण जरा जरी जास्त झालं तर कावेरी अचानकच म्हणते मोदक फुटतो. तेव्हा यश तिला सांगतो की मा असं म्हणते मोदक हसतात. यशचं बोलणं ऐकून तिलाही इतकं हसू येतं. एकमेकांसोबत गमती जमती करत हसत मजामस्ती करत दोघांचेही काम चालू असतं. यशचा जेव्हा मोदक बनवून तयार होतो तेव्हा कावेरी त्याचं इतकं तोंड भरून कौतुक करते की वाव किती छान मोदक बनवलायत तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे पाहून कोणी म्हणणारच नाही की तुम्हाला स्वयंपाक येतो. बिचारा यश त्याच्या जणू काळजावरती खाव घातल्यासारखंच होतं. कारण त्याला खूप मोठा शेफ बनायचं होतं. परंतु त्याचं स्वप्न त्याच्या मामुळेच भंगलं. तिचा विरोध त्याला आठवतो. यशचा मोदक बनवून तयार असतो. कावेरी समोर तो त्याच्या हातात असलेला मोदक धरतो. कावेरी परत त्याचं कौतुक करते की वाव किती छान बनवलायत तुम्ही. मी ट्राय करू का. तेव्हा यश म्हणतो की ऑफकोर्स. आणि त्यानंतर तो सुरुवातीला कावेरीला पारी कशी बनवायची ते शिकवतो. कावेरीला थोडं जमत नसतं परंतु यश स्वतः तिला मदतही करतो. जेव्हा तो मदत करत असतो तेव्हा कावेरीचं लक्ष त्याच्यावरतीच असतं. तिच्या नजरा त्याच्यावरतीच खिळलेल्या असतात. त्यानंतर पारी बनवून झाल्यानंतर यश कावेरीला समजावतो की त्या पारीमध्ये सारणाचं नक्की किती प्रमाण असायला हवं. आणि कावेरी यशने जशी कृती सांगेल अगदी तसंच करते. आणि त्यानंतर दोघांचेही मोदक बनवून तयार असतो. दोघेही एकदमच एकमेकांसमोर हात पुढे करतात आणि एकमेकांकडे पाहून हसत असतात. खरं तर कावेरीला खूप कौतुक खूप नवल वाटत असतं स्वतःबद्दल. यशच्या सांगण्यावरून का असेना परंतु ती स्वयंपाक शिकते. स्वतःच्या परीने पूर्ण प्रयत्न करते. त्यानंतर पटापट यश कावेरी दोघेही एकत्रच खूप सारे मोदक बनवतात. यशने जरा वेगळे हटके स्टाईलने मोदक बनवलेला असतो. तेव्हा कावेरी परत त्याला कौतुकाने विचारते की हे काय आहे. तेव्हा यश सांगतो की सेफ स्पेशल माझ्यासाठी. तेव्हा कावेरीला खूप हसू येतं. त्यानंतर यश तिला सांगतो की सारणातली ती वेलची आणि त्याच्यावरचं हे केशर याने मोदकाला एक वेगळाच फ्लेवर येतो. तेव्हा कावेरी परत उत्सुकतेने विचारते की मी करू. तेव्हा यशही तिला संधी देतो. त्यानंतर यश कावेरीला आता त्या मोदकांना उकड काढायला सांगतो. थोड्या वेळाने उकड काढलेली असते आणि मोदक आता तयार असतात. दोघेही त्याच्या नुसत्या सुवासाने अगदी तृप्त झालेले असतात. कावेरीला एक नवी आशा नवी उमेद मिळालेली असते की ती एकटी स्वतः हे सगळं आता करू शकते. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच यशसाठी खूप मौल्यवान असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा किचनमध्ये निशा नित्या दोघीही कावेरीला स्वयंपाकात मदत करत असतात तेव्हाच यमुना मात्र कांगावा करतच येते आणि घरातल्या सगळ्यांना हाका मारत असते. खरं तर यमुनाच्या हाती निशाचा एक व्हिडिओ लागतो. निशाला ती तो व्हिडिओ दाखवत विचारते की निशा इकडे तू हे काय केलेस. स्वतःच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल साईटवर कशाला अपलोड केलायस. तेव्हा ती व्हिडिओ पाहता क्षणी निशा हायपर होते आणि कावेरीच्या लक्षात येतं की व्हिडिओ तर यशने काढली होती. बहुतेक यशनेच अपलोड केली असावी. काय विचारते मी निशा या सगळ्याचा त्रास होतो ना तुला. कशासाठी करतेस हे सगळं. तेव्हा निशा स्वतःच्या बाजूने सांगत असते की मी हे सगळं केलेलंच नाही आहे. परंतु यमुनाला विश्वासच बसत नाही. ती उलट तिलाच विचारते की निशा वेळ पांघरून येडगावला जाऊ नकोस हा. निशा प्रचंड हायपर होते आणि ती समजावण्याचा प्रयत्न करते की माझ्यावरती विश्वास ठेव खरंच मी हे सगळं नाही केलंय. यमुना मोठमोठ्याने कांगावा करत सुलक्षणा काकू दोघींनाही बोलावून घेते आणि ती तो व्हिडिओ दाखवते. आणि ती सुलक्षणाला मुद्दाम भडकावते की मा बघ या निशाने काय केलंय. तेव्हा सुलक्षणा तिला शांततेत विचारते की निशा काय केलंयस. तेव्हा निशा इतकी पॅनिक झालेली असते की ती स्वतःची शपथ घेत सांगते की मा मला नाही माहिती आहे. म्हणजे माझं गाणं कोणीतरी रेकॉर्ड करून ते ऑडिशन म्हणून पाठवले. यमुना स्वतःचा मोबाईल सुलक्षणाच्या हाती सोपवते. सुलक्षणासुद्धा ते पाहिल्यानंतर हादरते. मा नीट बघा हा व्हिडिओ यांच्याच रूममध्ये रेकॉर्ड केला गेला आहे. तेव्हा काकूही तिच्यावरती खूप नाराज होते.
निशाच्या पाठीत एक धपाटा घालत ती विचारते की "ए, काय केलंयस हे सगळं तू?" आता या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून यश बाहेर येतो. सुलक्षणा आता सगळ्यांना खडसावून विचारते की हे सगळं कोणी केलंय. तेव्हा कावेरी आनंदाने सगळ्यांना म्हणते की "अरे, हे तर किती छान झालंय ना. अगं निशा, तू तर ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली आहे." आत्ता यमुना तिच्यावरतीच घसरते, म्हणते की म्हणजे हे सगळं तिचं काम आहे मा. आता काकूसुद्धा कावेरीचा विषय निघलाय म्हटल्यानंतर मुद्दाम सुलक्षणाला फितवते की नक्की काय प्रकार चाललाय वहिनी. अहो, माझ्या मुलीचा आत्मविश्वास वाढवण्याच्या ऐवजी माझ्या मुलीचं खच्चीकरणच करते ही मुलगी. कावेरी खूप व्याकुळ होऊन सगळ्यांची समजूत घालते की "अहो काकू, तुम्हा सगळ्यांना तर आनंद व्हायला हवाय. आपली निशा ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली आहे, कॉम्पिटिशनमध्ये गाणार आहे ती." तेव्हा सुलक्षणा म्हणते की "हो, निशा जेव्हा गाईल ना तेव्हा आम्हाला सगळ्याला आनंदच होईल, परंतु हे सगळं तिच्या इच्छेने व्हायला हवंय." असे लपून छपून तिचे व्हिडिओ काढायचे आणि तिला कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला भाग पाडायचं, हा काय पोरकळपणा चालू आहे. तेव्हा यशसुद्धा कावेरीची बाजू घेतो की "मा, अगं उलट त्या सगळ्या त्रासातून निशाला बाहेर काढण्यासाठीची हीच एक संधी आहे." यश निशाला सपोर्ट करतो. "निशा प्लीज, तू पार्टिसिपेट करावं असं मला सुद्धा वाटतंय." परंतु निशा इतकी पॅनिक होते, इतके हायपर होते की "नाही नाही, मी ते सगळं परत फेस करूच नाही शकत." असं म्हणत धावत ती रूममध्ये रडतच निघून जाते. सुलक्षणा, बाकीचे घरचे सगळेच जण कावेरीवरती परत रागावतात. सुलक्षणा तर तिच्यावरती ओरडते, "मी तुला निशाचा आत्मविश्वास परत आणण्याची जबाबदारी सोपवली होती." सुलक्षणा काय फक्त कावेरीवरती नाही रागवत, यशवरती सुद्धा रागावते की "निशाच्या बाबतीत जे काही घडलंय ते तर तुला चांगलंच माहिती आहे ना. अरे, ती सगळ्यांसमोर गाणंच काय, आपल्यासमोर साधं उभं राहून स्वतःचं मतही मांडू शकत नाही आणि तिला तिला गाणं गायला भाग पाडतोयस तू." कावेरी परत घरच्या सगळ्यांना कळकळीची विनंती करत असते की "प्लीज प्लीज निशाला या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ द्यात." तेव्हा सुलक्षणा तिच्यावरती ओरडते, "मी तुम्हा दोघांना कालच बजावून सांगितलं होतं की निशाला प्रेशराईज करायचं नाहीये, तिला त्रास होईल असं तुम्ही दोघं वागणार नाही आहात." सुलक्षणा, यश, कावेरी दोघांना शेवटची सक्त ताकीद देते की हा तुमचा जो खेळ आहे ना तो आत्ता इथेच थांबला पाहिजे. ती इतकी रागावलेली असते की यश तिला शांत करण्यासाठी बोलतो, "मा प्लीज, पाहुणे यायची वेळ झाली आहे." यश, कावेरी आता दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर थोड्या वेळाने निशा जेव्हा रूममध्ये रडत असते, कावेरी तिला जाऊन विचारते की "युद्ध सुरू होण्याआधीच शस्त्र खाली टाकशील असं वाटलं नव्हतं मला." तेव्हा निशा कावेरीला म्हणते की "वहिनी, मी तर काय करू? अगं, साधं घरच्यांसमोर उभं राहून मी स्वतःचं मतही मांडू शकत नाही, गाणं कुठून गाणार?" तेव्हा कावेरी तिला विचारते की "हे बघ, फायनलमध्ये तुझं सिलेक्शन झालंय, याचा आनंद झाला नाही आहे का तुला?" तेव्हा निशा वैतागून म्हणते की "झालाय ना, खूप आनंद झालाय, परंतु..." तेव्हा कावेरी तिला विचारते की "हिंमत होत नाहीये, हो ना?" कावेरी निशाचा कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करते. निशाला ती समजावते की "अगं, लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नकोस. हे सगळं जे आहे ना निशा, ते एका दिवसात नाही बदलणार आहे. तुला माहिती आहे, जेव्हा मला एखादी गोष्ट नाही जमायची, ती गोष्ट करण्यापूर्वीच भीती वाटायची, तेव्हा मला माझा बाबा म्हणायचा की ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती गोष्ट तितक्याच हट्टाने करायची. आणि जेव्हा आपण हट्टाला पेटतो ना तेव्हा देवही साथ दिल्याशिवाय राहत नाही." इतक्यातच यश येतो आणि कावेरी त्याच्याकडे पाहत निशाला सांगते की "आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू हे नक्की करून दाखवशील." तेव्हा यशही तिला हिंमत देतो, तिची ताकद बनतो की "निशा, आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत, उचल पाऊल." तेव्हा कावेरी आपला हात पुढे करते, यशही तिच्या हाताला हात लावतो आणि जेव्हा तो निशाकडे पाहून डोळे मिचकावतो तेव्हा निशासुद्धा तेवढ्याच कॉन्फिडन्सने त्यांच्या हाती हात टेकवते आणि इतकी खुश असते. आता कावेरीला थोडंसं ऑकवर्ड वाटतं, कारण त्या तिघांचे हात एकमेकांच्या हातात गुरफटलेले तरी असतात, परंतु यशने कावेरीचा हात पकडलेला असतो आणि ऑकवर्ड होऊन ती पटकन हात बाजूला घेते. निशाकडे पाहत ती म्हणते की "बघ आता कसं, किती छान हसतेस तू. तुझं हे हसणं पाहून आम्हाला असं वाटतं की आमची ओरिजिनल टॅलेंटेड निशा इज बॅक." कावेरी निशाचा आनंद साजरा करतच असते, परंतु यश आत्ता तिला आठवून देतो, "ओ मॅडम, निशाचा कॉन्फिडन्स तुम्ही परत आणलात. तुमचं काय, आज गेस्ट येणार आहेत, विसरलात का?" आत्ता कावेरीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि यशला म्हणते की "हो, खरंच विसरले. आज तर माझी खरी परीक्षा आहे
आणि धावतच ती किचनमध्ये जाते. निशा इतकं खळखळून हसत असते. यशला पाहून बरं वाटतं. तर आजचा भाग इथेच संपतोय. बघूयात. मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. कावेरी श्रीकांतला घेऊन जेव्हा बाहेर जाते तो थकलेला असतो. कावेरी त्याला बाकावरती बसवते आणि त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी जाते. त्यानंतर ती येऊन पाहते तर तिला श्रीकांत कुठेच दिसेनासा होतो. फोन करून ती यशला धक्कादायक बातमी देते की बाबा सापडत नाही आहेत, ते कुठेतरी गायब झालेत, प्लीज तुम्ही या इथे, मला काहीच सुचत नाही आहे. तेव्हा यश सुलक्षणाला सांगतो की बाबा सापडत नाही आहेत. तिलाही धक्का बसतो. सगळेच जण आता टेन्शनमध्ये असतानाच मंदार काळ बनून परत एकदा कावेरीच्या आयुष्यात आलेला असतो. मंदारने वेगळं रूप धारण करून श्रीकांतला सुखरूप घरी पोहोचवून त्या सगळ्यांचा विश्वास जिंकलेला असतो. यश कावेरी आता जेव्हा घरी परततात, मंदारला समोर पाहता आता कावेरीची काय अवस्था होईल आणि मंदारचा परत येण्याने नक्की पुढे काय घडेल ते पाहणं मनोरंजकच ठरेल.